नमस्कार मंडळी, एअरपोर्ट पाहत आहे आपण. आज एअरपोर्ट बघायला आता एअरपोर्ट पाहायला नेताजी सुभाषचंद्र बोस कलकत्ता येथील एअरपोर्टवरती आपण आज आलेलो आहोत. तर हे आहे कलकत्त्याचं एअरपोर्ट. त्या ठिकाणी आपण आलो आहोत. बाहेरून एअरपोर्ट कसे आहे ते आता आपण कलकत्त्याचे पाहू. चला तर. तिरंगा आपला फडकत आहे व त्या बाजूला जेट विमानाची प्रतिकृती आहे. सुरेख अशी विमानाची प्रतिकृती इथे उभी केलेली आहे. व हा बाजूचा जो भुयार आहे, गाडी पार्किंग साठी जागा आहे. इकडे अंडरग्राउंड व्हेकल पार्किंग एरिया आहे तो. या गाड्या जात आहेत आतमध्ये. भारत की शान मेरी जान तिरंगा. आता आपण आतमध्ये आलो आहोत. पॅसेंजर पार्किंग लॉबी आहे ही. या इकडे गेट नंबर 1 पासून 5 पर्यंत गेट आहेत. असं सुंदर असं गार्डन केलेलं आहे एअरपोर्टच्या समोर. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ असं बंगाली भाषेमध्ये लिहिलेलं आहे हे. तसेच दुसऱ्या बाजूला नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्ट इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. हा गेट नंबर 2A. असे 5 गेट आहेत एकूण. आपण आता जे बघतो आहोत अरायवल एरिया आहे हा. आगमन जे बाहेरून विमानं येतात
अशा प्रकारे 5 गेट आहेत इथे. स्वातंत्र्य सैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याच नावावरती इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. खूप छान प्रतिकृती पुतळा बनवलेला आहे त्यांचा. मला सुद्धा सेल्फी काढण्याचा मोह आवरला नव्हता. आता आपण आलो आहोत डिपार्चर एरियाच्या ठिकाणी. हा जो वरील भाग आहे हा डिपार्चर एरिया आहे. या समोरून ज्या गाड्या येत आहेत ते पॅसेंजरला सोडल्यानंतर मेन रस्त्याला जाण्यासाठी खाली येत आहेत गाड्या. व अशा प्रकारे एअरपोर्टमधनं बाहेर पडण्यासाठी हा खालचा रस्ता आणि मी आता दाखवला होता तो वरचा रस्ता, असे 2 रस्ते आहेत. हे 2 रस्त्यांचा संगम इकडे होता. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.